गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। पहा, आपण आत्तापर्यंत भरपूर निरूपण ऐकली आणि त्या निरूपणाचं सार आहे ना, ते आपण ज्ञानामृत आपल्या आयुष्यामध्ये निर्माण केलं। पण तुमच्या लक्षात कधी आलं आहे का बरं? आपल्यासोबत घडणारी कोणतीही घटना असेल, आपल्यासोबत आपला येणारा पती असेल, आपला नवरा असेल, आपली पत्नी असेल, म्हणजे लग्नाच्या अगोदरचं आपलं आयुष्य, लग्नाच्या नंतरचं आपलं आयुष्य, म्हणजे त्याला आपण कर्मफळच म्हणतो ना। म्हणजे मागच्या जन्माचं पाप जर असेल ना, तर ते कर्मफळसुद्धा तेवढ्या द्वेषाचं होतं। याचं गरुड पुराणामध्ये आहे ना, सुंदर असं वर्णन आलेलं आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, माणसाच्या जीवनामध्ये आहे ना, त्याच्या मागच्या जन्माचं कर्मफळ कसं का ना असू द्या, पण आताच्या जन्मामध्ये त्यानं आहे ना सुंदर वागायला हवं, त्याच्या वाणीमध्ये गोडवा हवा। समर्थांनी सांगितलंच आहे ना, तुम्ही मंडप किती जरी भव्य असला ना, तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसतं का बरं? कधीच नाही। त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपणा मिळवला तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होईल का बरं? कधीच होणार नाही। कारण त्या जीवनामध्ये आहे ना नम्रता असायला हवी, आणि जोपर्यंत ही नम्रता नसेल ना तोपर्यंत काहीही खरं नाही। म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये बघतो, आपण अनेक अशा चुका करत असतो की आपल्या हिंदू धर्मामध्ये त्या बसतसुद्धा नाही। पण आजचा जर आपण विचार केला ना, जेवढी भक्ती महत्त्वाची आपल्याला आहे ना, तेवढे आपल्या समाजामध्ये वागणं, आपण वागतो कसं, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। आज आपण बघतो ना, आपल्या स्त्रियांवरती चाललेले अत्याचार नव्हे आता आपल्या नकळत काही गोष्टी घडत असतात। 4-4, 5-5 वर्षाच्या मुलींवर 50-50, 80-80 वर्षाची म्हातारी बलात्कार करतात। हे योग्य आहे का बरं? कुठेतरी आपण आहे ना, प्रत्येक स्त्रीनं आपला सन्मान जपायला हवा। प्रत्येक स्त्रीनं आहे ना हळू बसून चालणार नाही, कधीतरी आपण पाऊलसुद्धा पुढे टाकायला हवं। बघा, एक गोष्ट आहे ना, स्त्रियांनी कायमची तुमच्या लक्षामध्ये ठेवा, लग्नानंतर स्त्रियांना या 4 प्रकारच्या पुरुषांपासून नक्कीच सावध राहायला हवं। असं का बोलतोय बरं मी? कारण तुमच्या जीवनामध्ये आहे ना जास्तीत जास्त प्रसंग येतो ना, तो तुमच्या लग्न झाल्यानंतर मित्रापासून। आणि हा मित्र आहे ना, आपण 2 फूट लांबच ठेवला पाहिजे। बघा, पहिली गोष्ट म्हणजे जो वारंवार मदतीच्या बहाण्याने घरी येऊ लागतो, त्याच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात करा। कधीकधी आपल्या नात्यामध्ये दुर्बीणता निर्माण झाली ना, तेव्हा तो आपल्याला अधिक जवळचा वाटतो, पण असं कधीही तुम्ही तुमच्या आयुष्यात करू नका। दुसरी गोष्ट म्हणजे जो बोलता बोलता कौतुकाच्या मर्यादा ओलांडू लागतो, समजून घ्या त्याचा हेतू स्वच्छ नाही। कारण का बरं? कारण आपला नवरा आहे ना, आपला पती आहे, एक वेळ आपल्यावर रागवेळ, पण आयुष्यभर आपल्यासोबतच राहणार आहे ना। नाहीतर ही जोडलेली नाती असतात ना, ती किती वेळ सोबत राहतात बरं? बरोबर नाही ना। आता तिसरी गोष्ट म्हणजे जो पत्नीशी विनोदाच्या नावाखाली स्पर्श करतो, त्याला तात्काळ जागा दाखवा। कधीकधी होतं काय, मित्र मैत्रिणी समजून तो एवढा चान्स घेतो ना की आपल्या पत्नीशी, आपल्या पतीशी एखादी स्त्री असेल, ती सुद्धा आपल्या मित्राला आहे ना वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करत असते। कधीकधी ते आपल्याला जाणवत नाही, पण एक दिवस ते विकोपाला जातं ना। चौथी गोष्ट म्हणजे सगळ्यात धोकादायक, जो प्रत्येक वेळी डोळ्यांपासून ओठांपर्यंत नजर फिरवतो, त्याच्यापासून आहे ना आपण सावध राहायला हवं।
पण कधीकधी आपण आहे ना, हे बघा असंच घेतो, आपल्या जीवनामध्ये असं वाटतं की ह्या गोष्टी घडणारच आहेत, पण ते योग्य आहे का बरं? कधीच नाही. तुमच्या आयुष्यामध्ये आहे ना, भगवंतानं तुम्हाला सुंदर आयुष्य दिलेलं आहे आणि त्या सुंदर आयुष्यामध्ये रंग भरायचे कसे ना, ते आपण स्वतःनी ओळखायला हवे, स्वतःनी पाहायला हवे. बघा, काहींचं कर्मफळ एवढं खतरनाक असतं ना, बघा त्या जन्मामध्ये मागच्या जन्माचं काही पुराण सत्य असतं, मागच्या जन्माचे काही पाप असतात. मग काहींच्या जीवनामध्ये आहे ना, बघा नवरा त्यांना व्यसनधीन भेटतो, दारुडा भेटतो, बेवडा भेटतो, म्हणजे वेगवेगळे व्यसना करणारा भेटतो. पण असा का भेटतो बरं? कधी तुम्ही विचार केला आहे का? त्याला तुम्ही किती जरी सांगितलं ना की आता दारू सोड, आता सिगारेट सोड, सर्व काही नशांपासून तो वेगळा हो, तरी तो होतो का बरं? का होत नाही बरं? त्याचं एक कारण आहे. आयुष्यात काही महिलांना आहे ना, प्रेमळ जबाबदार कुटुंब सांभाळणारा नवरा मिळत असतो, पण काहींच्या नशिबामध्ये येतो तो दारू पिणारा, भांडखोर, घर उद्ध्वस्त करणारा. पण असं होतं का बरं? हे फक्त नशीब असतं का, की मागच्या जन्मातील कर्माचा परिणाम असतो? गरुडा पुराणामध्ये आहे ना, सर्व काही सुंदररित्या सांगितलेलं आहे. काही नाती आहेत ना, ती फक्त सुख देण्यासाठी नसतात, काही नाती आपल्या आयुष्यात धडा शिकवण्यासाठी येत असतात. काही वेळा आपण ज्या दुःखातून जातो तेच आपल्याला मजबूत बनवत असतं ना. पण खरंच हा व्यसनी नवरा मिळणं म्हणजे मागच्या जन्माचं पाप आहे का बरं, की यामागचं दुसरं गूढ सत्य दडलेलं आहे? आजच्या या निरूपणामध्ये आहे ना, आपण गरुड पुराणानुसार या रहस्याचा संपूर्ण उलगडा करणार आहोत. म्हणून आपण कसलाही विलंब न करता, कुठेही न जाता मन लावून हे निरूपण ऐकावं. कारण ही माहिती आहे ना, प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक कुटुंबासाठी खूप महत्त्वाची आहे. अनेक स्त्रियांच्या मनामध्ये एक वारंवार प्रश्न येतो, चांगल्याच आयुष्यात चांगले संस्कार असताना सुद्धा काहींना व्यसनी, दारू पिणारा, रागीट, जबाबदारी न पाळणारा असा नवराच का मिळतो बरं? बघा, काही स्त्रिया असतात ना, त्यांच्या घरामध्ये रोज हरिपाठ होतं, दासबोध वाचला जातो, मनाचे श्लोक वाचले जातात, ज्ञानेश्वरी वाचली जाते, तुकाराम गाथा वाचला जातो, तरीसुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये आहे ना, एखादा असा हिंसक प्राणी म्हणजे या नवऱ्याच्या रूपामध्ये येतो की तिचं पूर्ण आयुष्य तो उद्ध्वस्त करून टाकतो. असं का होतं बरं? याच्या मागच्या जन्माचं कर्म असतं का? गरुडा पुराणामध्ये याबद्दल काही सांगितलेलं आहे का? आज आपण त्याच विषयावर बोलणार आहोत. गरुड पुराण धर्मग्रंथ आणि अध्यात्म हे कोणालाही दोष देण्यासाठी नाहीत, तर ते जीवन समजवण्यासाठीच आहेत ना. कर्माचे नियम समजवण्यासाठी आहेत आणि योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहेत. त्यामुळं तुला असा नवरा मिळाला म्हणजे तुझं पाप आहे असं सरळ निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. गरुड पुराणानुसार प्रत्येक जीव आपल्या कर्माचं फळ भोगतो. हे कर्म फक्त मागच्या जन्माचं नसतं, तर या जन्मातील निर्णयसुद्धा असतात, संगतसुद्धा असते, विचारसुद्धा असतात, वागणूकसुद्धा असते आणि परिस्थिती याचाही त्यात समावेश असतो ना. म्हणजेच विवाहात मिळणारा जोडीदार हा केवळ शिक्षा नसतो, तर अनेक वेळा शिकवण परीक्षा असते, आत्मजागृतीचा मार्ग असतो. कधीकधी एखाद्या व्यक्तीला व्यसनी नवरा मिळतो कारण तिला स्वतःची शक्ती ओळखायची असते. ती आयुष्यभर इतरांसाठी जगलेली असते, स्वतःचा आवाज दाबलेला असतो. अशा वेळी कठीण नातं तिला स्वतःसाठी उभं राहायला शिकवतं. हे कर्मफळापेक्षा जीवनातील धडा असू शकतो ना. गरुड पुराणामध्ये या व्यसनाबद्दल सांगितलेलं आहे. दारू, जुगार, असत्य, हिंसा, लोभ, क्रोध आणि वासना आहेत ना, हे मनुष्याला अधपतनाकडे नेतात. जो पुरुष सतत व्यसनामध्ये राहतो, जो स्वतःचेच नव्हे तर कुटुंबाचेही नुकसान करतो, अशा व्यक्तीला आहे ना, पुढील जन्मामध्ये कठीण फळ मिळतं असं सांगितलेलं आहे. म्हणजेच नवरा मिळाला तर पत्नीनंच पाप केलं असं नाही. अनेक वेळा त्या पुरुषाचे स्वतःचे कर्म असतात, त्याची निवड असते, त्याची संगत असते, त्याचे संस्कार असतात.
यामुळं तो त्या मार्गावर गेलेला असतो. पत्नी फक्त त्या परिस्थितीमध्ये अडकलेली असू शकते. काही लोक म्हणतात ना, मागच्या जन्मी पतीचा अपमान केला असेल म्हणून या जन्मी वाईट नवरा मिळाला. पण हे सरसकट सत्य नाही. धर्मग्रंथ कोणाला घाबरवण्यासाठी नसतात. कर्म खूपच सूक्ष्म असतात ना, एका घटनेवरून संपूर्ण आयुष्य ठरत नाही. गरुड पुराणानुसार काही कर्मांचे परिणाम आहेत ना, नात्यांमधून येत असतात. जसे ज्यानं इतरांच्या संसारामध्ये विघ्न आणलेलं असेल, ज्यानं इतरांच्या दुःखाला अजून दुःखदायी केलं असेल, त्याला स्वतःच्या संसारामध्ये क्लेश येऊ लागतात. ज्यानं दुसऱ्याच्या अश्रूंवर आनंद घेतला असेल, त्याला दुःखाची चव चाखावी लागू शकते. ज्यानं विश्वासघात केला असेल, त्याला नात्यामध्ये फसवणूक अनुभवावी लागू शकते. परंतु हे सर्व निश्चित नियम नसून कर्माच्या तत्वाचेच उदाहरण आहे ना. कधी कधी व्यसनी नवरा मिळणं हे स्त्रीच्या चुकीपेक्षा समाजातील चुकीच्या निवडीमुळं होतं. लग्न करताना फक्त मनुष्य काय पाहतो बरं? पैसा, नोकरी, घर, बाह्यरूप, नातेवाईकांचा दबाव यावर निर्णय घेतला जातो. स्वभाव, सवयी, जबाबदारी, राग, व्यसन आहे की नाही हे तपासलं जात नाही. मग नंतर अडचणी येतात ना. पण तुम्हाला सांगणं आहे, तुम्ही या कलियुगामध्ये जगत आहात. जेव्हा आपल्या मुलीचा तुम्ही लग्न जमवायला घ्याल ना, तेव्हा अगोदर काय पाहायचं बरं? त्याचा स्वभाव पहा, त्याच्या सवयी पहा, त्याची जबाबदारी पहा, तो किती रागीट आहे ते पहा, तो व्यसनाधीन आहे की नाही. भले तो एक मागे बघा श्रीमंत नसेल तरी चालेल, पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मुलीच्या कधी अडथळा येणार नाही ना, असा नवरा आपण चुनला पाहिजे. गरुडा पुराण आपल्याला सांगतं ना की निर्णय घेताना विवेक वापरा. अंधश्रद्धा, लोभ, दिखावा, घाई या कारणांनी घेतलेले निर्णय आहे ना, हे दुःख देतात. व्यसनी नवरा मिळाल्यावर स्त्रीनं काय करावं बरं? सर्वप्रथम स्वतःला दोष देणं थांबवावं. मी पापी आहे म्हणून असं झालं असं कधीच मानू नका. अशी वेळ तुमच्यावर येईल ना, तेव्हा सद्गुरूंचं नामस्मरण करा. ब्रह्ममुहूर्तावर उठा, ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करा. बघा तुमच्या जीवनामध्ये आहे ना, 90% तुमच्या जीवनामध्ये फरक पडल्याशिवाय राहणार नाही. कारण दोषी तो आहे ना जो व्यसन करतो, दुसऱ्याला त्रास देतो, जबाबदारी टाळतो. दुसरं म्हणजे शांतपणे परिस्थिती समजून घ्यावी. त्याला खरंच बदलायचं आहे का? तो उपचार घ्यायला तयार आहे का? तो घराची जबाबदारी मान्य करतो का? तो हिंसक आहे का? हे पाहणंसुद्धा आवश्यक आहे ना. जर पुरुषाला बदलायची इच्छा असेल तर त्याला साथ द्यावी. समुपदेश, डॉक्टर, व्यसनमुक्ती केंद्र, कुटुंबाचा आधार, सकारात्मक वातावरण यामुळे सुद्धा बदल शक्य आहे ना. आणि शक्यतो आहे ना, पत्नीनं आपल्या वैखरीमध्ये नम्रता घ्यावी. आता असा विषय येतो की नम्रता घेऊन या दारुड्यांपुढे चालेल का बरं? बघा आम्हाला सुद्धा माहीत आहे की एवढे काही नवरे दारू पितात ना, पत्नीला एवढे मारतात की ते सांभाळणं शक्य होतं. पण जर तुमच्या पतीच्या जीवनामध्ये बघा तुमच्या जीवनामध्ये सुख हवं असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उपासना नक्कीच करा. बघा तुमच्या जीवनामध्ये 100% फरक पडेल. जर पुरुष आहे ना बदलत नसेल, रोज त्रास देत असेल, पैसे उधळत असेल, हिंसा करत असेल, मुलांवर परिणाम होत असेल, तर स्त्रीनं स्वतःचं आणि मुलांचं रक्षण करणं हाच धर्म सांगतो ना. सहन करणं म्हणजे पुण्य असं नाही. अन्याय सहन करणं कधीकधी अधर्म ठरत असतो. गरुड पुराणामध्ये धर्म म्हणजे योग्य कृती असं सांगितलेलं आहे. म्हणजे जिथे स्वतःचा आत्मसन्मान वाचवणं गरजेचं आहे तिथे ठामपणे उभं राहणं हाच खरा धर्म आहे ना. नाहीतर आपला पती मारतोय आणि आपण मार खात राहणं ते योग्य आहे का बरं? अजिबात नाही. व्रत करते तरी नवरा सुधारत नाही. पूजा मनाला शक्ती देते, विवेक देते, धैर्य देते, पण दुसऱ्याची इच्छा बदलू शकत नाही. बदलासाठी त्या व्यक्तीची तयारीच आवश्यक आहे ना. मंत्र, जप, दान, व्रत यांचं खरं फळ म्हणजे आंतरिक शक्ती आहे. त्यातून योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. म्हणून गरुड पुराणामध्ये दानाचे महत्त्व सांगितलेलं आहे ना.
दुःखी व्यक्तीला मदत करणं, अन्नदान सेवा, सत्य बोलणं, संयम ठेवणं, आईवडिलांचा आदर करणं, स्त्रियांचा मान सन्मान करणं, ही पुण्यकर्मच आहेत ना. ही पुण्यकर्म आहे ना पुढील जीवन सुखी करतात असं सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून जर एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये कठीण नवरा आला असेल तर तिचं आयुष्य कधीच संपत नाही. कधी कधी अशा संकटातून ती अधिक मजबूत होते ना, शहाणी होते, आत्मनिर्भर बनते. कर्माचा अर्थ शिक्षा एवढाच नाही तर कर्माचा अर्थ संधीसुद्धा आहे. काही नाते आपल्याला प्रेम देतात, काही नाती धडा देतात, काही नाते स्वतःची किंमत शिकवतात. पण एक गोष्ट स्त्रीनं लक्षात ठेवावी, व्यसनी नवरा असलेल्या स्त्रीनं रोज काय करावं बरं? सकाळी मन शांत ठेवावं, घरातील आर्थिक स्थिती हातामध्ये घ्यावी, स्वतःचे पैसे साठवावेत, मुलांचं शिक्षण सुरक्षित करावं, विश्वासू लोकांशी संपर्क ठेवावा, गरज पडल्यास कायदेशीर सल्ला घ्यावा, शारीरिक हिंसा सहन करू नका. आध्यात्मिक उपाय कोणते? दररोज प्रार्थना करा, हनुमान चाळीसा, दत्तनाम, रामरक्षा, गायत्री मंत्र हे सर्व जपून काढा. घरात स्वच्छता ठेवा, रागाऐवजी शांततेमध्ये निर्णय घ्या, वाईट शब्द वापरू नका. हे उपाय नवऱ्याला आहे ना जादूने बदलणारे नाहीत, पण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्थिर व्हाल. गरुड पुराणानुसार व्यसन करणाऱ्या पुरुषाचे परिणाम काय आहेत ना, घरातील धन नष्ट होतं, मान सन्मान कमी होतो, आरोग्य बिघडतं, कुटुंब दूर जातं, मन अशांत राहतं. म्हणजे पुढील जन्मामध्ये दुःखदच फळ मिळतं आहे ना. म्हणूनच व्यसन हे फक्त सवय नाही, ते आत्मनाशाचा मार्गच आहे ना. स्त्रीनं स्वतःला विचारावं, मी त्याला वाचवू शकते का बरं? तो स्वतःला वाचवू शकतो का? त्या मुलींसाठी सुरक्षित वातावरण देऊ शकतं का? मी किती सहन करणार? आत्मसन्मान कुठे आहे? हे प्रश्न विचारणं आहे ना, अजिबात पाप नाही. ही जागृतीच आहे ना, हे धर्माचं कार्य आहे. कधी कधी लोक समाजामध्ये म्हणतात ना, नवरा आहे तर सहन कर, पण धर्मग्रंथ कुठे अन्याय सहन कर असं कधी म्हटले आहेत का? अजिबात नवऱ्याचा अन्याय सहन करू नका. भगवंत आपल्यासोबत आहे ना, भगवंताची सेवा करा आणि एकटे राहणं कधी पसंत करा. नुसतंच नवऱ्याचं मार खात राहणं योग्य आहे का बरं? अजिबात नाही. जर नवरा व्यसन सोडून खरंच बदलला तर त्याला नक्कीच संधी द्या. पण वारंवार खोटं बोलत असेल, हिंसा करत असेल, फसवत असेल तर अंतर ठेवणं योग्य ठरू शकतं. काही जणी विचारतात ना, दुसरं लग्न केल्यावर चांगला जोडीदार मिळेल का बरं? त्याचं उत्तर आहे का? प्रथम स्वतः बरी व्हा, स्वतःचा आत्मविश्वास परत मिळवा, मग विवेकाने निर्णय घ्या. अजिबात आयुष्यामध्ये घाई करू नका. मोठा संदेश असा आहे की प्रत्येक आत्मा स्वतःच्या कर्माने उन्नती करतो, अधपतन करतो. दुसऱ्याच्या पापाचा भार आहे ना कायम तुमच्यावर राहत नाही. म्हणून मला बेवडा नवरा मिळाला म्हणजे माझं पाप असं समजू नका. कदाचित आहे ना ती तुमच्या जीवनातील परीक्षा असेल, कदाचित स्वतःला ओळखण्याची वेळ असेल, कदाचित चुकीच्या गोष्टींपासून बाहेर पडण्याची वेळ असेल. म्हणजे तुमचे भविष्य अजूनही तुमच्या हातातच आहे ना. आजपासून स्वतःला कमी समजू नका, दुःखाला नशीब समजू नका, अन्यायाला धर्म समजू नका, भीतीला प्रेम समजू नका. स्वतःचा सन्मान करायला सुरुवात करा. योग्य निर्णय घ्या, देवावर श्रद्धा ठेवा आणि कर्माने पुढे चला. शेवटी एवढंच की वाईट नवरा मिळाला म्हणून आयुष्य वाईट कधीच ठरत नाही. योग्य वेळी जागे झालात ना तर उरलेलं आयुष्य सुंदर होऊ शकतं. म्हणून धैर्य ठेवा, विवेक ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवून जगा. जर बघा हा नवरा आहे ना एक प्रकारचा मनुष्यच आहे ना, तो मनुष्यच आहे, फक्त आपल्याशी त्याचं नातं जोडलेलं आहे. मग एका पतीमुळं आपलं नातं बिघडून चालेल का बरं? मग आपण वेगळे होऊन जगलेलं कधीही उत्तमच आहे ना. पण पतीची इच्छा असेल की मी सुधारू शकतो तर नक्कीच त्याला वेळोवेळी चान्स द्या.
आणि जास्त चान्स उलटून गेला ना की तुम्ही निर्णय घेणं सुद्धाच योग्य आहे. कारण हा कलियुग आहे ना. जरा एकाच्या दबावाखाली आपण राहत गेलो ना मग आपण आयुष्य कधी जगायचं बरं. म्हणून स्त्री तेव्हाच वाचेल ती कणखरपणे निर्णय घेईल. स्त्रियांना सांगणं आहे, कारण जास्ती करून या देशामध्ये या समाजामध्ये होणारा अन्याय आहे ना तो स्त्रियांवर जास्त होत असतो. म्हणून स्त्रियांना सांगणं आहे, तुमच्यावर अत्याचार होत असेल ना, तुमच्यावर अन्याय होत असेल, अजिबात सहन करू नका. कारण तुम्ही आहेत ना खूप मोठ्या देवी आहात. त्या देवीचा अवतार आहे ना, त्या चंडिकेचा अवतार आहे, तो तुम्ही धारण करा. आणि आपण समाजामध्ये आहे ना ताठ मानेने वागायला सुरुवात करा. बघा तुमचं आयुष्य आहे ना, योग्य वेळी निर्णय घ्या. भगवंत नेहमी तुम्हाला साथ देईल. भगवंताची बघा, भगवंत ज्याच्या पाठीमागे उभा असतो ना त्याला कसलीच भीती नसते. आणि सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आहे, आपल्याला घाबरायची गरज नाही. शांत डोक्याने विचार करा आणि चांगल्या मार्गावर या. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.